वेलकम टू पिंशू किचन। आज आपण विदर्भ स्टाईल पद्धतीने तांदळाची रवेदार छान स्वादिष्ट आणि खमंग अशी खीर बनवणार आहे, जी घरातील लहान मोठे सर्वांना आवडेल। आणि खूप सोप्या पद्धतीने मी पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी मनुका घेतलेले आहे, अख्खे काजू घेतलेले आहे आणि 5 ते 6 बदाम आणि विलायची घेतलेली आहे 4-5। आणि इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ तुम्ही कुठलाही घेतला तर चालते, पण आंबेमोहर तांदूळाला छान सुवास असतो आणि खीर खूप छान लागते खायला। तर आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे आणि 1 कप तांदूळ घेतलेले आहे। छान आता स्वच्छ ते 2 वेळा पाण्याने धुवून घेणार आहे, त्यामुळे आपल्या तांदळाला जे पावडर लागलेलं राहते ते निघून जाईल। अशा प्रकारे बघा मी धुवून घेतलेली आहे। आता छान ते 2 वेळा धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर मी 5 मिनिट त्यांना सुकवून घेणार आहे फॅन खाली। तांदूळ हे खूप लवकर सुकवले जाते आणि ही इन्स्टंट रेसिपी आहे, झटकीपट तयार होणारी आहे। बघा फॅन खाली मी वाळू घातलेले आहे, छान सुकले हे 5च मिनिटात अगदी। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरून घ्यायचे। आता मी बदामी घेतलेले आहे 3 ते 4, काजू घेतलेले आहे 3-4 आणि विलायची घेतलेली आहे 3-4। छान रवेदार असं मी मिक्सरला पल्स मोडवर फिरून घेतलेलं आहे, बघू शकता। मी जवळून तुम्हाला दाखवले छान रवेदार बनवलं। आता त्यात मी डेसिकेट कोकोनट हे रेडीमेडच टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅसवर मी छान जाडसर असं पातेलं ठेवलेलं आहे, त्यात मी छान फुल फॅट क्रीमवालं 1 लिटर दूध टाकलेलं आहे। शक्यतर खीर बनवण्यासाठी फुल फॅट क्रीमवालंच दूध घ्या, त्यामुळे खिरीला खूप छान चव येते। आता मी बघा जे जिन्नस आपण मिक्सरमध्ये तांदूळ, बदाम, काजू, विलायची हे फिरून घेतले होते, ते मी या मेजरमेंट तांदूळच्या कपाने घेतले होते, त्यानेच मी 2 कप पाणी टाकून छान मिक्स करून घेणार आहे। आणि त्यात मी सुकं डेसिकेट कोकोनटसुद्धा टाकलेलं आहे। छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला तांदळाला छान 5 मिनिट आता मुरू घातलेला आहे। त्या आपण जे मिक्सरमध्ये इन्ग्रेडियंट फिरून घेतले त्याला छान मुरू घातलेला आहे। तोपर्यंत आपलं दूध छान उकळी येत आहे आणि आपल्या दुधाची साय छान येईपर्यंत त्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे। 5 मिनिट मंद आचेवर मी गॅस ठेवलेला आहे। तोपर्यंत आपले सर्व जिन्नस ते मिक्सरला फिरवलेले आहे ना ते छान मुरेल आणि आपल्याला खीर बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागणार नाही आहे। आपली 20 ते 25 मिनिटात खीर तयार होईल झटपट अशी। बघू शकता छान दुधाला उकळी आलेली आहे आणि छान त्याच्यावर दाटसर अशी मलईसुद्धा आलेली आहे, बघू शकता तुम्ही मलई आलेली आहे। याच पद्धतीने दूध आपल्याला छान घ्यायचं आहे असं फिरून आणि दुसऱ्या हाताने छान सोडायचं आहे। ही एक महत्त्वाची टीप आहे। अशा पद्धतीने जर आपण सोडलं नाही तर आपल्या जिन्नस जे मिक्सरला फिरवले होते त्याच्या गाठी बनू शकते आहे, त्यामुळे आपल्याला अशाच प्रकारे मी सांगितलं त्याप्रमाणे एका हाताने पळी फिरवायचं आहे आणि एका हाताने टाकायचं आहे ते। बघा अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे आणि सतत पळी फिरवत राहायचं आहे। तर 5 मिनिटानंतर मी साखर टाकत आहे। बघा आता छान ती साखरसुद्धा मिक्स करून घेऊया। आता छान आपल्याला कमी पॉवरवर 15 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले तांदूळ छान शिजल्या जातात आणि तांदूळ आपल्याला हे छान रवेदारच बनवून घ्यायचे आहे, त्यामुळे साखर थोडीशी कमी जास्त आवडीनुसार गोड तुम्ही करू शकता। छान रवेदार खीर बनवायची आहे आणि सतत अशी पळी फिरवत राहायची आहे, त्यामुळे आपली खीर ही बुडायला लागणार नाही आणि शक्यतर जाडच असं पातेलं घ्या बुडाचं। बघा किती छान शिजत आलेली आहे। आता मी चवीसाठी 1 चिमूट मीठ टाकलेलं आहे। गोड पदार्थ बनवताना चिमूटभर मीठ टाकलं असतात त्याला छान चव येते आणि स्वाद येते। आता मी इथे ड्रायफ्रूट सोडत आहे, तुम्हाला हवे तर तुम्ही तुपात भाजून घेऊ शकता, पण आमच्या इथे ड्रायफ्रूट हे सुके सोडलेले आवडतात, त्यामुळे मी न भाजताच
तेलात ड्रायफ्रूट सोडलेले आहे. सुरुवातीला मी मनुका सोडलेले आहे. छान मनुका आपल्या दुधात उकळी आले असतात खिरीसोबत छान टम्म फुगून येतात. आता इथे विलायची पूड सोडलेली आहे, त्यामुळे छान सुगंध येते आणि खीर आपली खूप छान सुगंधी होते आणि चवीलाही खूप छान लागते. बघा, ही खीर सध्या आता कन्सिस्टन्सी याची छान आहे, जास्त पतली नाही आणि घट्टही नाही आहे. आता मी इथं बदाम आणि काजूचे काप सोडलेले आहे. अशाच प्रकारची मीडियम खीर आपल्याला शिजून घ्यायची आहे. जास्त पतली ठेवायची नाही आणि घट्टही बनवायची नाही, कारण थंडी झालं असतात ते पुन्हा आळून येते आणि घट्ट होते. बघा, छान आपली खीर शिजत आलेली आहे आणि एकदम परफेक्ट झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि 5 मिनिटासाठी पुन्हा आता झाकून ठेवत आहे, त्यामुळे आपला विलायची फ्लेवर हे त्यातच राहील सुगंध. 5 मिनिटांनी बघा छान खीर झालेली आहे आणि अजून 5 मिनिटांनी बघितलं तर खूप छान दाटसर आणि घट्ट होते खीर. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा ही रेसिपी कशी वाटली. आणि तुम्ही अशाच प्रकारची खीर बनवता का हे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा ही रेसिपी. आता थोडंसं तूप टाकूया. तुपाशिवाय खिरीला ही मजाच येत नाही आणि खूप छान ही खायला खीर लागते आणि 20 ते 25 मिनिटातच तयार होते. आणि साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता. थँक्यू.